ओम नमो भगवते वासुदेवाय. दिवस 1. त्याच्या खालती लिहा मंगलाचरण. मंगलाचरण म्हणजे काय, तर जे आपण श्लोक सगळे म्हणणार आहोत ना ते, आणि त्याला जोडून चतुश्लोकी भागवत, एवढं सगळं आपलं मंगलाचरणामध्ये आलं. फक्त हेडिंग लिहायची आहेत आत्ता. त्याच्यात काय काय येणार आहे हे मी सांगतो. हां, आता याच्या पुढे कथा चालू होतील तर ते एकाखाली एक लिहा, म्हणजे मग राहत नाही. आणि त्याला तुम्ही आकडे घातलेत तरी चालेल, 1 2 3 4 असे. पहिली कथा कुठली घेतली आपण, आठवत आहे? नारदांची. हां, एक आकडा लिहा, नारद भक्तिदेवी भेट. आता तुम्ही एकाखाली एक लिहा, म्हणजे पुढे मागे होणार नाही. दुसरा आकडा, गोकर्ण उपाख्यान. गोकर्ण उपाख्यान ग्रंथामध्ये त्याला नाव असंच आहे, म्हणून गोकर्ण उपाख्यान. पुढे व्यासांचा असंतोष. देवर्षी नारद कथा किंवा देवर्षी नारद पूर्वजन्म कथा. पुढचा मुद्दा, महाभारत युद्धाचे वर्णन. त्याला जोडून द्रौपदीच्या पुत्रांचा वध किंवा द्रौपदीच्या पुत्रांना मारणे. पुढे परीक्षिताचे गर्भात रक्षण. पुढचा मुद्दा, श्रीकृष्ण भीष्म भेट. परीक्षित राजाचा जन्म. परीक्षित किंवा परीक्षिती असं म्हणतात, तो अपभ्रंश आहे. या बोलीभाषेत पटकन ते येतं, परीक्षित. पुढचा, विदुर उपदेश. विदुर उपदेश. त्याच्याच पुढे लिहा, धृतराष्ट्र व गांधारी वनात जाणे.
पुढे पांडवांचे स्वर्गारोहण. पुढचा मुद्दा परीक्षित राजाचा दिग्विजय व कलीचे दमन. पुढे राजाला शृंगींचा शाप. पुढे शुकदेवांचे आगमन. पुढे राजाने विचारलेले विविध प्रश्न. चतुश्लोकी भागवताचा उपदेश. पुढचा मुद्दा उद्धव विदुर भेट. ब्रह्मदेवाची उत्पत्ती. वराह अवतार कथा. दितीची गर्भधारणा. पुढचा मुद्दा जय विजय शाप. पुढे हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू यांचा जन्म. हिरण्याक्ष वध. किती झाले? ज्यांनी आकडे टाकले त्यांनी सांगा. 22. सगळ्यांचे झालेत तेवढे? 23. बरं, मंगलाचरणाला तुम्ही आकडा टाकला असेल. हां, ठीक आहे, हरकत नाही. हिरण्याक्ष वधापर्यंत पहिला दिवस येतो. हां, आता मी तुम्हाला सगळ्यांना एक अभ्यास सांगणार आहे. एकतर
आत्ता हा वर्ग आपला होईपर्यंत आता आपला फोन असतो ना, हे सगळं ऐकत असतो आपण. हे भागवत वर्ग करतोय किंवा या कथा तुम्ही ऐकल्यात, तर हे लगेच तुम्हाला यूट्यूबला यायला सुरुवात होईल. कारण हे सगळं ऐकतात ना, सेन्सर्स आहेत आतमध्ये किंवा अशी यंत्रणा आहे. तर वर्ग होईपर्यंत कोणतेही इतर व्हिडिओ पाहायचे नाहीत. हा मुख्य अभ्यास आहे. याचं कारण, जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकत असतो आणि त्याच्या सिमिलर आपण काही ऐकलं किंवा हिंदी कथा अनेक आहेत, तर आपण जे करतोय अभ्यास तो मूळ ग्रंथावरून करतोय. आपण लहानपणी ज्या कथा ऐकलेल्या असतात ह्या काय म्हणतात, आपल्या आजीकडून आपल्याला आल्या, तिच्या आजीकडून तिला आल्या, तिच्या आजीकडून तिला आल्या, असं ते असतं. यातली सत्यता कधीही आपण पडताळलेली नसते. तर त्याच्यामुळे याच्या संदर्भात येणारे व्हिडिओ पोस्ट शक्यतो पाहू नका. हा मुख्य अभ्यास आहे. नाहीतर आपल्याला काय वाटतं, आपण ते अरे आधीच ऐकून ठेवूयात काय सांगणार आहेत गुरुजी. तर तसं करू नका. याने काय होतं की सांगत असताना आपण जे एकाग्र झालेलो असतो, पहिल्यांदा ऐकतो एखादी गोष्ट, तेव्हा जी एकाग्रता असते ती 100व्यांदा नसते. पण ती 100व्यांदा असली पाहिजे असा प्रयत्न करण्याकरता मी नेहमी सांगतो की अगदी पूर्ण गडा रिकामा ठेवून ऐकायचं. म्हणून बाकी कोणत्याही गोष्टी ह्या आत्ता हे करू नका. आपले जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पुन्हा पुन्हा बघा, कारण त्याच्यानुसारच तुम्हाला हे सगळं करायचं आहे. प्रश्नोत्तरं त्याच्यानुसार लिहायचे, त्याच्यानुसार अभ्यास करायचा. आणि एवढं जरी तुम्ही केलं ना तरी पुष्कळ आहे. मी ह्याच क्रमाने सांगतो. पण माझे सुद्धा पूर्वीचे व्हिडिओ पाहू नका. याचं कारण ते प्रत्यक्ष कथांमधले व्हिडिओ आहेत, काही वर्गांचे पण आहेत त्याच्यामध्ये. पण त्यावेळेला जसा एखादा प्रश्न वेगळा आलेला असतो तर त्या प्रश्नाला अनुषंगून ते उत्तर दिलेलं असतं. त्याच्यामुळे तुमचे येणारे प्रश्न वेगळे, त्या वर्गाच्या वेळेला आलेले प्रश्न वेगळे. त्याच्यामुळे एक सगळ्यांनी पक्क करा की वेगळे कोणतेही व्हिडिओ आत्ता या संदर्भातले पाहायचे नाही. नाहीतर मग आपण ते आधी पाहिले असले की त्यात काय सांगितलं आहे आणि आत्ता काय सांगितलं आहे अशी कंपॅरिझन सुरू होते. आणि ते सगळ्यात घातक आहे अभ्यासाकरता. म्हणून तसं करू नका. तुमचा अभ्यास चालू ठेवा. पुढच्या महिन्यापासून म्हणजे फेब्रुवारी महिन्यापासून मी तुम्हाला रोजचा एक अभ्यास देणार आहे. बरोबर 1 तारीख आहे फेब्रुवारीला. फक्त मी त्या दिवशीच्या वर्गात जर विसरलो तर मला आठवण करा की गुरुजी तुम्ही सांगणार होता अभ्यास. म्हणजे तो आता आपल्याला पुढे वर्षभर करायचा आहे. मागच्या 2 कथा झाल्या, म्हणजे एक नारद आणि भक्तिदेवींची भेट, ती सगळी कथा, आणि धुंदुककारीची कथा म्हणजे गोकर्ण उपाख्यान जे म्हणतात ते. ह्या 2 कथा श्रीमद भागवताच्या महात्म्याच्या कथा आहेत. महात्म्य म्हणजे काय, तर एखादी गोष्ट का ऐकावी त्याचं मूल्य वाढवणारी जी गोष्ट आहे. थोडक्यात आजच्या भाषेमध्ये मकरंद बुवा म्हणतात की महात्म्य म्हणजे जाहिरात. पण व्यासांना काय गरज आहे जाहिरातीची, नाही का? त्यांना काही मिळवायचं नाही आहे. पण असं केल्यानंतर या लोकांचा उद्धार झाला तर तो जर आम्हाला करून घ्यायचा असेल तर काय केलं पाहिजे, तर त्याच्याकरता हे पुढचं भागवत ऐकलं पाहिजे. म्हणून भागवताचं महात्म्य हे भागवताच्या आधी सांगण्याची पद्धत आहे. 2 पद्धती आहेत श्रीमद भागवत सांगण्याच्या. एक म्हणजे जी आत्ता आपण ऐकतो आहोत ती, म्हणजे आधी महात्म्य आणि मग ग्रंथ. किंवा दुसरी अशी पद्धत आहे, आधी ग्रंथ सांगायचा, म्हणजे पहिल्या स्कंधापासून सुरू करायचं आणि 12 स्कंद सांगायचे. 11 स्कंद होतात साधारणपणे. 12व्या स्कंदातली एखादी कथा होते. कारण ग्रंथ ज्यावेळेला आपण निरूपणाला घेतो त्यावेळेला कुठपर्यंत तो सांगायचा
ह्याच्या काही मर्यादा आपल्या पूर्वसुरींनी सांगितलेल्या आहेत. म्हणजे भगवंतांच्या निजधाम गमनानंतर काय सांगावं, तर शक्यतो त्याच्यावरती जसं रामायणामध्ये उत्तर रामायण सांगितलं जात नाही बघा. म्हणजे प्रभू रामचंद्र सिंहासनावरती बसले, राज्याभिषेक झाला, तिथपासून पुढे ज्या कथा येतात उत्तर रामायणामध्ये ह्या सांगण्याची पद्धत नाही. तसंच भगवंतांचं निजधाम गमन हा ह्या सगळ्यातला म्हणजे श्रीकृष्ण अवताराची समाप्ती इथपर्यंत हे सांगावं म्हणून 11 स्कंद होतो आणि 12 स्कंदातली एखादी कथा याच्यामध्ये उद्धृत केली जाते. पुढे सांगू नये असा प्रघात आहे. अभ्यास म्हणून गोष्ट वेगळी, वैयक्तिक अभ्यासाकरता तुम्ही ते नंतरच आहे की बाकीच्या कथा किंवा काय आलं आहे तत्त्वज्ञानाचा भाग ऐकला. पण व्यासपीठ म्हणून जे काही नियम सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये कुठपर्यंत एखादी कथा सांगावी, कुठपर्यंत एखादं पुराण सांगावं असा तो भाग आहे. तर अशा 2 परंपरा सांगितल्या जातात. एक आधी महात्म्य आणि दुसरी परंपरा नंतर महात्म्य. तर मी पहिल्यांदा ज्या पद्धतीनं श्रवण केलं ते आधी महात्म्य आणि नंतर ग्रंथ, त्याच्यामुळे ती परंपरा किंवा मी तशा पद्धतीनं सांगतो. तुम्ही याच पद्धतीनं सांगावं अशी माझी विनंती राहील. अशा करता की जेव्हा आपण आधी महात्म्य सांगतो तर हे कसं ऐकावं हे याच्यात सांगितलेलं आहे. तर इतक्या लक्षपूर्वक हे ऐका असं सांगितल्यानंतर पुढे त्या पद्धतीनं श्रवण केलं जातं. आधी सगळा ग्रंथ प्रतिपादित केला आणि नंतर सांगितलं की हा ग्रंथ कसा ऐकायचा आहे. तर मग श्रोते म्हणतील की हे तुम्ही आम्हाला पहिल्या दिवशी का नाही सांगितलं की अशा पद्धतीने हा ऐकायचा आहे. म्हणून पहिल्यांदा महात्म्य आणि नंतर ग्रंथ असं सांगण्याची पद्धत आहे. आता आपण मूळ ग्रंथाला म्हणजे श्रीमद भागवत पुराण जे आहे त्यातल्या पहिल्या स्कंदाला प्रारंभ करतोय. भागवत ग्रंथ हा थोडासा कळायला का अवघड आहे किंवा नुसतं वाचलं तर तो का समजणार नाही किंवा समजत नसावा, कोणाकडून तरी गुरुमुखातून तो ऐकला गेला पाहिजे, त्याची संगती लावून घेतली पाहिजे असं का सांगितलं आहे. याचं कारण मूळ ग्रंथामध्ये 3 वेळा काही गोष्टींचा उल्लेख आहे. म्हणजे काही कथा भागवतामध्ये 3 वेळेला येतात. आपण त्याची पुनरावृत्ती टाळणार आहोत. काही 2 वेळेला येतात. तर अशा काय येतात याचं कारण असं आहे की भागवत जे झालं ते राजा परीक्षिताला शुकदेवांनी सांगितलं झालं. म्हणजे आपल्यापर्यंत जे आलं पुढे तर ती ही परंपरा की शुकदेवांनी राजा परीक्षिताला सांगितलं. पण शुकदेवांनी याचा जेव्हा अभ्यास केलेला आहे त्यांच्याबरोबर अनेक असे ऋषिकुमार आहेत ना त्यावेळेला व्यासांकडे जे याचा अभ्यास करत आहेत. मग कथा अशी येते की ज्यावेळेला शुकदेव राजाला सांगतायत तेव्हा तिथे एक भागवत कथा चालली आहे. काही कथा ह्या मैत्रेय विदुर संवादातून येतात. मैत्रेय ऋषी आणि विदुरजी यांच्या संवादातून काही कथा येतात. काही कथा देवर्षी नारद म्हणजे संवाद आहेत ना. हा सगळा आपल्याकडे कोणताही ग्रंथ जो आहे ना हा संवादातून आलेला आहे. तेव्हा कुणीतरी कोणाला तरी प्रश्न विचारला आणि त्यानं सांगायला सुरुवात केली की बाबा रे तू जसं विचारतोयस ना तसाच प्रश्न अजून कोणीतरी विचारला होता. मग अजून कोणीतरी विचारला होता म्हणजे काय, तर नारदांना एक प्रश्न विचारला आणि देवर्षी नारद म्हणतात की मी असाच प्रश्न ब्रह्मदेवांना विचारला होता, माझ्या वडिलांना विचारला होता आणि ब्रह्मदेवांनी काय उत्तर दिलं ते मी तुला सांगतो. बघा
प्रश्न मूळ विचारलाय देवर्षी नारदांना. देवर्षी नारद म्हणाले की हाच प्रश्न किंवा असाच प्रश्न मी ब्रह्मदेवांना विचारला होता. तेव्हा ब्रह्मदेवांनी काय उत्तर दिलं ते मी तुला सांगतो. पण ब्रह्मदेव काय म्हणताय की नारदा, तू जो प्रश्न विचारतोयस ना, तो प्रश्न मला सुद्धा पडला होता. तो प्रश्न मी विष्णूंना विचारला आणि विष्णूंनी काय उत्तर दिलं ते मी तुला सांगतो. आलंय लक्षात? म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये एका फ्लॅशबॅकमधून दुसरा फ्लॅशबॅक सुरू होतो, दुसऱ्यातून तिसरा सुरू होतो आणि ते पुन्हा रिव्हर्स येतं. तिसऱ्यातून पुन्हा 2मध्ये येतो, 2मधून पुन्हा 1मध्ये येतो आणि तिथून पुन्हा मूळ कथा जिथे चालू आहे तिथे येतो. अशा पद्धतीनं या ग्रंथामध्ये तशाच पद्धतीनं प्रतिपादन केलेलं असल्यामुळे नेमकं काय चाललंय, नेमकं कोण कोणाशी आत्ता संवाद करतंय हे अगदी आपल्याला पहिल्यांदा जेव्हा ऐकतो तेव्हा कळणार नाही. हे कधी कळेल तर 10 वेळा ऐकूनसुद्धा कळणार नाही, 100 वेळा ऐकूनसुद्धा कळणार नाही. त्याचा अधिक सखोल अभ्यास केल्यानंतर हे आपल्या लक्षात येईल की हां असं आहे का, बरं. मग नारद असं म्हणाले, पण नारद असं सांगतायत की असं मला भगवान ब्रह्मदेव म्हणाले. मग ब्रह्मदेव म्हणतायत की असं मला भगवान महाविष्णू म्हणाले. म्हणजे मूळ हे महाविष्णूंनी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने याचा तर्क लावत असताना ते थोडंसं अवघड वाटण्याची शक्यता आहे. म्हणून ते अधिक मी सोपं करून सांगणार. म्हणून मी तुम्हाला हा क्रम लिहून दिला. याचं कारण ग्रंथामधले 18,000 श्लोक हे अभ्यासायचे असतील तर 12 वर्ष अभ्यास केला पाहिजे. तर 18,000 श्लोक पाहून होतात. पाहून म्हणजे त्याचा अभ्यास होतो. तेव्हा हे सगळं आपल्याला योग्य त्या कालावधीमध्ये बसवायचं आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे, त्याच्यावरती काही लिखाण करायचं आहे. म्हणून हा क्रम आहे विशिष्ट. तेव्हा आत्ता तुम्हाला जी अनुक्रमणिका दिलेली आहे त्याच्यावरती तुम्ही आता लक्ष केंद्रित करा. पहिल्या ज्या 2 कथा झाल्या त्या तुमच्या भाषेमध्ये, तुमच्या शब्दामध्ये लिहून काढण्याचा प्रयत्न करा. त्या वहीमध्ये जिथे तुम्ही अनुक्रमणिका लिहिली त्याच्यापुढे त्या क्रमाने जर तुम्ही कथा लिहून घेतल्या तर तुम्हाला अभ्यासाला ते सोपं जाईल. ते ग्रंथ तुम्ही जे तयार केलेले आहेत त्याची मूळ प्रत तुमच्याकडे ठेवायची आहे. मी हे पुन्हा सांगतो, तुम्हाला जेव्हा अभ्यास पाठवायचा आहे, प्रश्न उत्तर पाठवायचे आहेत, तेव्हा मूळ लिहिलेलं लिखाण जे आहे हे तुमच्याकडे ठेवायचं आहे. त्याची फोटोकॉपी काढायची, झेरॉक्स काढायची आणि ती माझ्याकडे पाठवायची. त्याचे फीडबॅक जे आहेत किंवा काय कमी जास्त आहे हे मी वैयक्तिक सांगणार आहे. त्याच्यामुळे असं कोणी विचार करू नका की ग्रुपमध्ये सांगितलं जाईल. सगळे फीडबॅक हे वैयक्तिक कळवले जाणार आहेत. त्याचं परीक्षण हे तुम्हाला वैयक्तिक कळवलं जाणार. ते आपल्याला पुढे वापरायचं आहे या ह्यानी ते व्यवस्थित ठेवा आणि व्यवस्थित पाठवा. काही जण अगदी छान स्पायरल बाइंड वगैरे करून पाठवतात, त्यामुळे ते वाचायलाही सोयीस्कर जातं आणि बघायलाही ते चांगलं वाटतं. तुमच्या सोयीनुसार तुम्ही ते पाठवा. असं काही प्रत्येकाने काय 10-15 रुपये खर्च येतो, पण तेवढाही शक्य नसेल तर साध्या झेरॉक्स काढून तुम्ही मला पाठवल्यात तरी चालतील. कथा प्रारंभ कुठे होतो पहिल्या स्कंदाचा, तर नैमिषारण्यामध्ये. क्षमा करा, इथे पुन्हा मंगलाचरण आलेलं आहे. पहिलं मंगलाचरण जे आहे ते जे आपण म्हटलो ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचा क्रम तुमचा काय असला पाहिजे आणि त्याला जोडून चतुश्लोकी भागवत. तर ते एकूण ग्रंथाचं मंगलाचरण झालं. पण इथे भागवत पुराणाच्या पहिल्या स्कंदाचा जो पहिला अध्याय आहे तिथे पुन्हा मंगलाचरण आलंय आणि तिथे व्यास आपल्याकडे मंगलाचरणामध्ये पहिल्यांदा गणपतीचं पूजन आहे बघा. तशी प्रथा आहे. श्रीमन्महागणाधिपतये नमः, श्री सरस्वतीये नमः, श्री गुरुभ्यो नमः.
आणि मग आपण त्याचे श्लोक म्हणतो. इथे व्यास कुणाला वंदन करतात, तर मी श्लोक वाचतोय अशी गरज नाही की कथा सांगत असताना तुम्ही तो श्लोक वाचला पाहिजे. याचं कारण चुकीचे उच्चार जर झाले तर त्याचे अर्थ वेगळे निघतात. म्हणून जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश् चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. मी त्या सत्याचं ध्यान करतो. सत्यं परं धीमहि. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश् म्हणजे ह्या विश्वाचा जन्म ज्या परमात्म्यापासून झालेला आहे, ह्या विश्वाच्या जन्माचं जे आदी कारण आहे, ज्याच्यावरती हे संपूर्ण विश्व चालतं, ज्याच्या आधारावर चालतं आणि ज्यामुळे ते नाहीसं होतं आणि ज्याच्यात ते नाहीसं होतं. नाहीसं होतं म्हणजे काय, तर कशात तरी मिसळला जातो ना पदार्थ. असं कोण आहे, तर असं ते सत्य आहे, सत आहे. त्या सतमध्ये त्या सतचं मी ध्यान करतो. हा मंगलाचरणाचा श्लोक आहे. आणि मग पुढे दुसऱ्या श्लोकामध्ये जे धर्म सांभाळतात, धर्मापासून, धर्म याचा अर्थ आचार पद्धती, धर्मापासून प्रेरणा घेऊन ज्यांना मुक्तीची इच्छा आहे त्यांनी काय करावं, त्यांना मुक्ती हवी आहे तर त्यांनी काय करावं, तर त्यांनी याचं श्रवण करावं. म्हणजे क्षणामध्ये ते मुक्त होतील. आपण जो मोक्ष 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 असा शब्द वापरतो, तो मोक्ष म्हणजे वेगळं काही नाही बरं का. मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष. आत्ता आपण कोणत्या ना कोणत्या गोष्टींनी मोहित आहोत. आपण सगळे, अगदी माझ्यासकट. ते हळूहळू 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 कमी होणं म्हणजे मोक्ष आहे. नैमिषारण्य क्षेत्रामध्ये आता मूळ कथेला सुरुवात होते बरं का. नैमिषारण्य नावाचं क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये एक यज्ञ चाललाय, सत्र चाललंय. 1000 वर्ष पर्यंत चालणाऱ्या रोज विशिष्ट प्रकारचे यज्ञ करायचे. किती दिवस, तर 1000 वर्ष. आणि त्याचं निश्चित काहीतरी रिझल्ट्स काढायचे. याला म्हणतात सत्र. भगवंतांची प्राप्ती व्हावी, काही कामनांची पूर्तता व्हावी, अशा न्यायानं एक सत्र चाललेलं आहे. सत्रामध्ये सकाळच्या वेळेला यज्ञयाग आहेत, त्याच्यानंतर काय भोजन विश्रांती आहे, पुन्हा संध्याकाळी काही सूर्यास्तापूर्वी काही क्रियाक्रम आहेत. पण भोजनानंतरची जी मधली वेळ आहे ती मोकळी आहे. आणि त्याच्यामध्ये या सगळ्या ऋषींना वाटलं की आपण काही श्रवण करावं, काही ऐकावं चांगलं. म्हणून त्यांनी सूत महोदयांचं, सूत हे कोण आहेत, तर विजातीय संकरामधून ज्यांची उत्पत्ती झाली आहे त्यांना सूत असं म्हटलेलं आहे.
पण या सूतांचं एक वैशिष्ट्य आहे की हे यांचा पुराणांचा खूप मोठा अभ्यास आहे. अनेक पुराणांचं जर आपण पाहिलं तर हे सूतांनी सांगितलं असं आहे. या सूतांचा पुराणांचा अभ्यास आहे. हे सूत व्यासांकडे शिकायला आहेत ही सगळी पुराणं. शुकदेवांबरोबर ते सांगतात की मी हे शिकलं आहे, याचं रीतसर शिक्षण घेतलेलं आहे. तेव्हा त्यांना आसनावरती बसवलं, उच्चासनावरती, आणि ते म्हणाले तुम्ही सांगा की असं काय आहे की ज्याच्यामुळे हा जो जन्म मृत्यूचा फेरा आहे किंवा ज्याला मोक्ष 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 म्हणतात त्याची प्राप्ती होईल. सर्वोत्तम साधन कोणतं हे सगळं जाणून घेण्याचं. तेव्हा ते सांगतात, सूत सांगतात बरं का, की मी ज्या वेळेला भगवान शुकदेव राजा परीक्षिताला किंवा राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा सांगत होते त्यावेळेला मी तिथे उपस्थित होतो आणि मी हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे की केवळ श्रीमद भागवत ग्रंथाच्या श्रवणानं राजा मुक्त झाला. तेव्हा ते श्रीमद भागवत नावाचं पुराण हे अत्यंत श्रेष्ठ आहे. तेव्हा ते मी तुम्हाला सांगतो. आता मुळात ह्या भागवताची निर्मिती कशी झाली असा त्यांनी प्रश्न विचारला. म्हणजे व्यासांचा असंतोष जो आहे तिथपर्यंत येण्याकरता काय क्रिया घडली. तर सतरा पुराणांची रचना करून झालेली आहे. महाभारत नावाचा जो ग्रंथ आहे ज्याचं पूर्वीचं नाव जय असं होतं, तो जय नावाचा ग्रंथ पूर्ण झालेला आहे. 1,10,000 श्लोक आहेत जवळजवळ त्याच्यामध्ये. आणि एवढं सगळं लिहून सुद्धा व्यास अस्वस्थ आहेत. त्यांना असं वाटतंय की अजून माझ्याकडनं काहीतरी करायचं राहिलेलं आहे. पुढच्या वर्गामध्ये मी तुम्हाला आपल्याला भगवंतांचे दशावतार माहिती आहेत. भागवतामध्ये 24 अवतार दिलेले आहेत. त्या 24 अवतारांची यादी सांगेन, म्हणजे ती तुम्हाला पुढच्याला लिहून घेता येईल. व्यास असा विचार करतायत की माझ्याकडनं एवढं सगळं तर लिहून झालेलं आहे, आता काय राहिलं. आणि असा विचार करत असताना त्यांच्याकडे देवर्षी नारदांचं आगमन झालं. देवर्षी नारद हे व्यासांचे सद्गुरू आहेत बरं का. देवर्षी नारद हे वाल्मिकींचे सद्गुरू आहेत. आपलं दुर्दैव काय आहे तर आपण हे नारद आणि म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला सिरियलमधून माहिती आहेत, त्याच्यामुळे ते फार थिल्लर पात्र रंगवली आहेत बरं का. पण प्रत्यक्षामध्ये फार काय जबरदस्त असतील देवर्षी नारद, विचार करा. ज्यांनी स्वतः पार्वती मातेला उपदेश केला आहे की तू नमः शिवाय या मंत्राचा जप कर. वाल्मिकींना म्हणजे वाल्या कोळीत कथा आपल्याला माहिती आहे त्याला उपदेश केला आहे तू रामनामाचा जप कर. व्यासांना उपदेश केला आहे ओम नमो भगवतेचा तुम्ही जप करा. हे सगळं व्यासांकडनं लिहून घेतलं आहे. तेव्हा ते काय उंचीचे असतील. अशा नारदांचं आगमन झालं.
व्यासांच्या चेहऱ्यावरून नारदांना कळालं बरं का की यांच्या मनात काहीतरी चाललं आहे. आणि व्यासांनी स्वाभाविक प्रश्न विचारला की क्षमा करा, नारदांनी स्वाभाविकपणे प्रश्न विचारला की व्यासजी काय बरं चाललं आहे ना सगळं. तेव्हा व्यासांनी सांगितलं की नाही देवर्षी अशी अशी खंत आहे, मी एवढं सगळं लिहिलं आहे पण मी अस्वस्थ आहे. तेव्हा ते नारद म्हणतात, व्यास महर्षी तुम्ही भगवंतांचं यशोगानच केलेलं नाही. व्यास म्हणतात असं कसं, मी भगवंतांचं यशोगान केलेलं आहे. महाभारत जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये मी भगवान श्रीकृष्णांबद्दल लिहिलेलं आहे. तेव्हा नारद सांगतात की भगवान श्रीकृष्णांबद्दल जरी तुम्ही लिहिलेलं असलं तरी महाभारतामध्ये जो श्रीकृष्ण आहे ना हा युवकांचा आहे, तरुणांचा आहे. त्याच्यामध्ये कपट कारस्थान अधिक आहे. महाभारतामध्ये एकूणातच भेद अधिक आहे, वाद अधिक आहेत. हे काही भगवंतांचं निर्मल यशोगान नाही. आणि भगवंतांचं निर्मल यशोगान म्हणजे काय, तर ते म्हणजे त्यांच्या बाललीला. आणि तुम्हाला एक याच्याबद्दलची भगवंतांच्या बाललीला ऐकून त्यांचं नामस्मरण करून केलं असता काय होतं हे याच्याकरता म्हणाले मी प्रमाण आहे, म्हणून माझा पूर्वजन्म तुम्हाला सांगतो. म्हणून नारदांनी आपला पूर्वजन्म सांगायला सुरुवात केली. नारद सांगतात की पूर्वजन्मामध्ये मी एका दासीचा मुलगा होतो. माझी आई एका ब्राह्मणाकडे दासी म्हणून काम करत होती. माझे वडील लहानपणीच निवर्तले, त्याच्यामुळे 2 वेळेच्या अन्नासाठी आम्हाला त्यांच्या घरी काही काम करावं लागेल. आणि एकदा असा प्रसंग घडला की चातुर्मासाच्या निमित्ताने त्या ब्राह्मणाच्या घरी काही साधू, काही संन्यासी येऊन राहिले. आणि त्या ब्राह्मणानं मला असं सांगितलं की हे बघ, तुला यांच्या सेवेमध्ये राहावं लागेल. इथून पुढे हे जेवढे दिवस आपल्याकडे आहेत तेवढे दिवस यांची सेवा करायची. सेवा करायची म्हणजे मी काय करायचो, कारण वयाने लहान होतो, तर मी त्यांना फुलं आणून दे, त्यांच्या भोजनाकरता पानसिद्ध कर, पाणी दे, अशा प्रकारे त्यांची मी सेवा करत 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 गेलो. आणि मला त्या सगळ्यांबद्दल एकूण कुतूहल वाटायला लागलं, आकर्षण वाटायला लागलं. आणि मग माझा अधिकाधिक वेळ दिवसातला मी त्यांच्याबरोबर घालवू लागलो. ते ज्यावेळेला आपापसामध्ये चर्चा करायचे तेव्हा ते फक्त भगवंतांबद्दल बोलायचे, हरीबद्दल बोलायचे. आणि त्यांनी मला हरी नामाचा उपदेश केला. नारायण हे नाम त्यांनी मला दिलं आणि त्यांनी माझं नामकरण केलं हरिदास. मला ते हरिदास म्हणायचे. होता 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 ते कृष्णकथा सांगायचे. एक जण सांगायचा, बाकीचे 3 ऐकायचे. त्यांच्यात मी असायचो. दुसऱ्या दिवशी कोणीतरी दुसरं सांगायचं, एखादी कथा ते सांगायचे, दुसरी कथा दुसरे जण सांगायचे. असं होता 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 मी त्यामध्ये इतका रममाण झालो की मला या चौघांचा कधीही विरह होईल, म्हणजे हे 4 जण केव्हा तरी आपल्या इथून निघून जातील, या सगळ्याचा सुद्धा विसर पडला. आणि जसा चातुर्मास पूर्ण झाला तसे हे जे संन्यासी होते ते आपल्या मार्गाकडे म्हणून निघाले. तेव्हा त्यांना मी असं म्हणालो की मला तुम्ही तुमच्याबरोबर घेऊन चला. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की हरिदासा, अजून तुझी माता जिवंत आहे, तुझ्यावरती मातेचं ऋण आहे, तेव्हा तिला सोडून तुला असं येता येणार नाही. तू तुझ्या आईजवळ राहा आणि तुला दिलेलं जे नाम आहे त्या नावाचा उच्चार कर. नारद म्हणाले गुरूंची आज्ञा होती, त्याच्यामुळे मी त्याचं उल्लंघन करू शकत नव्हतो. म्हणून मी माझ्या
मातेजवळ राहायला लागलो, पण मनाने मी माझ्या गुरूंबरोबर होतो आणि मुखानं अखंड नारायण नावाचा उच्चार चालू होता. आणि एक दिवस रात्रीच्या वेळेला माझी आई गोठ्यामध्ये गाईची धार काढण्याकरता गेली असता तिला सर्पदंश झाला. हा जो तिला सर्पदंश झाला तो मी भगवंतांचा आशीर्वाद ह्या स्वरूपात स्वीकारला. याचं कारण आता मी मुक्त होतो. माझ्या गुरूंनी सांगितलं होतं की आईच्या स्नेहबंधनामध्ये मी आहे. कुठपर्यंत? तर जोपर्यंत आई आहे तोपर्यंत. आता मी मुक्त झालो होतो. मी आईचं संपूर्ण क्रियाकर्म केलं. पुढचे जे काही सगळे विधी असतात ते केले आणि 15 दिवस झाल्यानंतर मी माझ्या सद्गुरूंच्या शोधार्थ त्या घराचा त्याग केला. मला माझे गुरु कुठे गेले होते हे माहिती नाही, पण ते ज्या दिशेला गेले होते त्या दिशेला मी चालायला सुरुवात केली. वाटेत अनेक जंगलं लागली, निर्मनुष्य रस्ते लागले. मी अखंड नारायण 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 नाम घेत असायचो. किती काळ गेला हे काही मला माहिती नाही, पण मी फक्त एकच गोष्ट केली की एकतर माझ्या गुरूंनी जो उपदेश केला आहे, एकतर त्यांची म्हणजे त्या सद्गुरूंची आणि माझी भेट होईल, किंवा त्यांनी जो उपदेश केला आहे तो उपदेश मी शेवटपर्यंत सांभाळेन. म्हणून मी अखंड नारायण नाम घेत होतो. आणि एक वेळ अशी आली की मी नारायण स्वरूपच झालो. म्हणजे एकदा नाम घेत असताना वीज चमकली आणि माझं जे काही पूर्वजन्मीचं सगळं सुकृत होतं, जी काही प्रारब्ध कर्म होती ती सगळी संपली. कारण मी नामामध्ये होतो आणि एक प्रकाश मला दिसला आणि त्या प्रकाशातून असे शब्द मला ऐकायला आले की हरिदासा, तुझं अजून काही प्रारब्ध शिल्लक आहे. ते भोगल्यानंतर ज्यावेळेला तुझा हा देह पडेल, ज्यावेळेला कल्पाचा अंत होईल, ज्यावेळेला हे संपूर्ण विश्व भगवंत आपल्यामध्ये सामावून घेतील, त्यावेळेला तू सुद्धा त्यांच्यामध्ये जाशील. आणि ज्यावेळेला या पुढच्या कल्पाची निर्मिती होईल त्यावेळेला तू भगवंतांच्या कृपेने भगवंतांचा पार्षद म्हणून जन्माला येशील. आणि देवर्षी नारद म्हणतात, त्या हरिनामाचा परिणाम म्हणून मी ब्रह्मदेवांचा मानसपुत्र म्हणून माझा जन्म झाला. भगवंतांचं नाम काय करू शकतं? तर माझ्यासारख्या जो एक दासीचा पुत्र होता त्याला इतक्या जवळ भगवंतांच्या नेऊन ठेवतं. आणि आता म्हणाले असं आहे की माझ्या मुखामध्ये मला त्यांनी ती वीणा दिली. देवर्षी नारदांचं माहिती आहे आपल्याला, हातामध्ये वीणा आणि चिपड्या एवढंच आहे त्यांच्याकडे. या भांडवलावरती म्हणाले मी त्या नारायणाला केव्हाही भेटायला जाऊ शकतो. नवे तो नारायण साक्षात प्रगट होतो. इतकी ताकद ह्या भगवंतांच्या नामामध्ये आहे. भगवंतांच्या गुणश्रवणामध्ये. हे कशामुळे घडलं? तर माझे सद्गुरू ज्यावेळेला कथा सांगायचे, भगवंतांचं निर्मल यशोगान करायचे, त्यावेळेला मी ते ऐकायचो आणि त्यातून मी आज जिथे आहे तिथे पोचलेलो आहे. म्हणून तुम्ही अशा श्रीकृष्णांचं निर्मल यशोगान करा.
असं सांगून देवर्षी त्या ठिकाणाहून निघून गेले. आणि मग व्यासांनी या सगळ्या ग्रंथाच्या एकूण लिखाणाकरता जो प्रारंभ केला तो प्रारंभ केला आहे हे महाभारताच्या युद्धाच्या वर्णनापासून. अनेक कथांच्या वेळेला मला असं अनेक जण विचारतात की अहो महाभारत सांगायचं असताना भागवतामध्ये, तर भागवतामध्ये महाभारत किती सांगायचं, तर आजच्या म्हणजे पहिल्या दिवसाच्या कथाभागामध्ये जेवढं येतं ना तेवढंच आहे बरं का. बाकीचा कोणताही फापट पसारा महाभारताचा सांगायची गरज नाही, कारण याच्यामध्ये महाभारत हे मुख्य नाही आहे. याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या ज्या विविध अवताराच्या कथा ज्या आहेत त्या मुख्य आहेत. त्याच्यामुळे किती वर्णन करावं महाभारताचं, तर द्रौपदीच्या पुत्रांना मारणं आणि परीक्षित राजाचं गर्भामध्ये रक्षण याच्याकरता जे आलं ना भागवतामध्ये तेवढंच सांगावं. महाभारताचं युद्ध अगदी संपलं आहे. दुर्योधन आता काय त्याच्यामध्ये काही श्वास शिल्लक आहेत. भीमाने त्याची मांडी फोडलेली आहे आणि अश्वत्थामा त्याच्याजवळ गेला आणि तो म्हणाला की मला तू राजतिलक कर, काय सेनापती कर, राजतिलक नाही सेनापती कर, आणि मी ह्या पांडवांना मारतो आणि तुझ्यासमोर घेऊन येतो. या वेळेला काय झालंय तर भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या शिबिरामध्ये आलेले आहेत आणि पांडवांना घेऊन ते बाहेर गेलेले आहेत रात्रीच्या समय. पण पांडवांच्या शिबिरामध्ये त्यांचे जे पुत्र आहेत ते झोपलेले आहेत. रात्रीच्या अंधारामध्ये अश्वत्थाम्याला हे कळलं नाही की कोण नेमकं झोपलं आहे, म्हणून अश्वत्थाम्यानं त्यांचे जे 5 पुत्र आहेत त्यांचं शिरकलम केलं आणि ती मुणकी घेऊन तो दुर्योधनाला दाखवायला आला. असा प्रसंग आहे. तेव्हा दुर्योधन म्हणतो की अरे माझं वैर हे पांडवांशी होतं, त्यांच्या मुलांशी नाही. आणि तोपर्यंत ही बातमी सगळ्या शिबिरभर पसरली की कोणीतरी आलं होतं आपल्या शिबिरामध्ये कौरवांचा हस्तक आणि त्यानं असं असं केलं. हे पाहिल्यानंतर जेव्हा द्रौपदीला हे सगळं समजलं की अशा प्रकारे आपल्या मुलांची हत्या झालेली आहे, त्यावेळेला तिथे हे सगळे आले, पांडव आले आणि अर्जुन म्हणतोय बरं का तिला. अनेकांचे संवाद आहेत. काही ठिकाणी असं सांगतात की द्रौपदी असं म्हणाली, पण अर्जुन असं तिला म्हणालेलं आहे की हे कल्याणी ज्यानं कोणी हे केलं असेल ना त्याचं मस्तक कापून आणीन आणि ते तुला भेट म्हणून देईन. म्हणजे माझ्या मुलांना जसं मारलं ना तसा मी त्याचा वध करीन आणि त्याचं मस्तक तुला भेट म्हणून आणून देईन. श्रीकृष्णांनी रथ काढला आणि रथ काढल्यानंतर ज्या बाजूला रथ गेला त्यावरून अर्जुनाला कळलं की भगवंतांना माहिती आहे की हे कोणी केलं. अश्वत्थाम्याच्या मागे तो रथ गेला, अश्वत्थाम्याला पकडलं, पण अर्जुनाचं धाडस होईना त्याला अशा पद्धतीनं मारायचं. म्हणून त्याला बांधलंय आणि कैदी जसा आणतात ना तसा
द्रौपदी समोर त्याला हजर केलाय. त्याला पाहिल्या पाहिल्या द्रौपदी म्हणली की याला तुम्ही सोडून द्या. याचं कारण एकतर हा गुरुपुत्र आहे. गुरुपुत्राला मारणं, गुरुपुत्राचा अपमान करणं हा प्रत्यक्ष गुरुचा अपमान करण्यासारखंच आहे. तेव्हा याला तुम्ही सोडून द्या. आणि दुसरं ती असं सांगते की पुत्र गेल्यानंतर, पुत्राच्या मृत्यूनंतर जे दुःख, जो वियोग त्याच्या मातेला होतो, तो वियोग, ते दुःख आत्ता मी भोगतीये. बघा काय जबरदस्त आहेत ह्या सगळ्या स्त्रिया. आपल्या पुत्राचा वध ज्यानं केला तो समोर उभा आहे, पण ती काय विचार करते की पुत्र गेल्यानंतर मातेला जे दुःख होतं ते दुःख काय असतं हे मी आत्ता भोगते, आणि ते दुःख याच्या मातेला भोगायला लागू नये म्हणून तुम्ही याचा वध करू नका. म्हणून अर्जुनाने काय केलं तर त्याच्या मस्तकावरती तो मणी होता. अश्वत्थामाचा जन्मतःच एक मणी होता. तो मणी काढला, त्याचे केस उपटून काढले, त्याचा अवमान केला. क्षत्रियाचा अवमान, ब्राह्मणाचा अवमान म्हणजेच त्याचा वध असं सांगितलं. क्षत्रिय आणि ब्राह्मण या दोघांचाही अपमान करणं म्हणजे त्याचा वध करण्यासारखं आहे बरं का. म्हणजे आपण एखाद्याचा अपमान केला तर कोणतं पातक येतं आपल्यावरती, तर हत्येचं पातक येतं बरं का. आणि त्याला सोडून दिलं. सोडल्यानंतर सुद्धा यानं काय केलं, अश्वत्थाम्याकडे ब्रह्मास्त्र आहे, त्यानं 2 वेळेला ब्रह्मास्त्र चालवलंय. एकदा अर्जुनाने ते ब्रह्मास्त्र आवरलंय, पण दुसऱ्या वेळेला यानं काय केलं, अभिमन्यूची जी पत्नी आहे तिचं नाव आहे उत्तरा, जिच्या गर्भामध्ये पांडवांचा आता एकमेव वंशज किंवा त्यांचा अंश शिल्लक आहे, ती आहे उत्तरा. ह्या उत्तरेच्या गर्भावरती ते जे ब्रह्मास्त्र आहे त्याचा प्रयोग केला. आता तिच्या पोटामध्ये तो गर्भ आहे, उदरामध्ये तो गर्भ आहे, तेव्हा त्या गर्भावरती जे सोडलेलं ब्रह्मास्त्र आहे ते थांबवणं तर काही अर्जुनाला शक्य नाही. म्हणून भगवंत स्वतः अंगुष्ठ मात्र झाले, अंगठ्या एवढा आकार त्यांनी धारण केला असं म्हणतात. गर्भामध्ये प्रवेश करते झाले आणि गर्भामध्ये प्रवेश करून त्यांनी तिथे त्या गर्भाचं रक्षण केलं. ज्याचं रक्षण भगवंतांनी केलं तो पांडवांचा वंशज म्हणजे राजा परीक्षित. भगवान महाविष्णूंनी त्याचं रक्षण केलं म्हणून त्याचं एक विष्णुरात असं आहे. पण त्या नावापेक्षा त्याचा जेव्हा जन्म झाला, ती कथा पुढे येणार आहे, तेव्हा तो प्रत्येकाला विचारायचा, म्हणजे प्रत्येकाची परीक्षा घ्यायचा असा उल्लेख आहे की तुम्ही माझं रक्षण केलं का, तुम्ही माझं रक्षण केलं का, तुम्हाला पाहिलं का, तुम्हाला पाहिलं का, अशी प्रत्येकाची परीक्षा घ्यायचा. म्हणून त्याचं एक नाव पडलं परीक्षिती किंवा परीक्षित. आणि तो पुढे त्या नावानं प्रसिद्ध झाला. ज्या राजा परीक्षितामुळे आपल्याला श्रीमद भागवत ग्रंथ
मिळाला तो हा उत्तरा आणि अभिमन्यू यांचा पुत्र राजा परीक्षित. उत्तरेच्या गर्भावरती केलेला जो अस्त्राचा प्रयोग होता त्याचं शमन भगवंतांनी केलं. महाभारताचं युद्ध समाप्त झालं. दुर्योधन गेला आणि त्याच्यानंतर भगवंत द्वारकेला जायला निघाले. पण कुंती मातेनं भगवंतांना थांबवलेलं आहे आणि कुंती माता भगवंतांना सांगतीये. ते काय सांगतीये हे आपण पुढच्या वर्गामध्ये पाहूया. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.